धन्यवाद येशू. देवाला धन्यवाद किंवा टाळ्या वाजून येशूला धन्यवाद किंवा थोडा 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 पवित्र आत्म्याला टाळ्या वाजून धन्यवाद. थोडा हालेलुया हालेलुया. थोडा शाबाराबा दिखाराबा संदाराबा दिखाराबा. बोला बोला आवाज करून कधी परमेश्वराबरोबर जुळले जा, परमेश्वराबरोबर जुळले जा, आत्म्यामध्ये जुळले जा. हालेलुया. चला बोला बोला धन्यवाद आवाज करून. हो धन्यवाद पिता, धन्यवाद पिता, धन्यवाद पिता, धन्यवाद येशू. बोला टाळ्या वाजून जोरशक्ताने म्हणजे महिमा करून येशू मसीह. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा. बोला धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद 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 पवित्र आत्मा. प्रत्येक दिवस शरीर जुळलेलं तुमच्या बरोबर. शबा बाबा. हो हालेलुया हालेलुया हालेलुया. टाळ्या वाजून बोला बोला टाळ्या वाजून आवाज करून मुखात आवाज करून मुखात आवाज करून. रा फा फा रा फा 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 फा. शाबा बाबा 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 बाबा. रे बाबा बाबा रबा 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 शंकर रबा 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 रबा. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. देव आमच्यामध्ये आहे. आमेन. परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. हालेलुया. आज देवाचं वचन आज आपल्याकडं एक आपण काढूया मार्गाचं शुभवर्तमान त्याचा 16वा अध्याय. मार्गाचं शुभवर्तमान त्याचा 16वा अध्याय आणि त्याचं 15 वचन आपण वाचूया. मार्ग शुभवर्तमान त्याचा 16वा अध्याय त्याचं 15 वचनापासून पुढे वाचूया आपण. मग त्याने त्यांना येशूने सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला काय करा? सुवार्तेची घोषणा करा. प्रेज द लॉर्ड. सुवार्ता म्हणजे गुड न्यूज. सुवार्ता म्हणजे चांगली बातमी. प्रेज द लॉर्ड. चांगली बातमी लोकांना सांगणारी व्हा. हालेलुया. आज आम्ही या वर्षी प्रत्येक गाव जाणार आहे पुढच्या आठवड्यात सुद्धा. प्रेज द लॉर्ड. आणि गाव प्रार्थना करत देवाची सुवार्ता करत देवाचं वचन घेऊन गुड न्यूज चांगली बातमी मंडळांमध्ये देवाच्या मंडळांमध्ये ज्या देवाने ज्या गावामध्ये मंडळ स्थापन केल्या त्या गावामध्ये घेऊन जाणार आहे. आमेन. हालेलुया. एकाच ठिकाणी राहणारी मंडळी नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेषित एकाच ठिकाणी राहत नाहीत, ते गाव फिरत असतात. मला हालेलुया. या इंदापूरमध्ये राहत असताना इंदापूरमध्येच थांबलो नाही. इंदापूरमध्येच मी थांबलो नाही तर इंदापुरात श्रीपूर अकलूज बावडा अशा लांब कुठे जिथं नाही तिथं आपण जात असतो. का? कारण तुमचं पाचारण तुम्हाला एका ठिकाणी थांबू देत नाही. मला हालेलुया. तुमचं पाचारण तुम्हाला एकाच मंडळीमध्ये एकाच गावामध्ये तुम्हाला थांबू देत नाही. प्रेज द लॉर्ड म्हणा. हालेलुया. तर लक्षात घ्या की प्रभूचं वचन सांगतं की तुम्ही जाऊन काय करा? संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची काय करा? घोषणा करा. मला हालेलुया. गावातून तालुक्यातनं जिल्ह्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर अशा अनेक ठिकाणी ती लेवल परमेश्वराने वाढवली पाहिजे. मला प्रेज द लॉर्ड. सुवार्तेची घोषणा आम्ही केली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो प्रार्थना करून एक दिवस निवडा आणि एक दिवस निवडून एक गावामध्ये एक ठरवा महिला पुरुष आणि त्या ठिकाणी जावा आणि त्या घरामध्ये डायरेक्ट घरामध्ये जाऊन त्यांना तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगा. त्यानंतर त्यांना गुड न्यूज सांगा. त्यासाठी प्रार्थना करा. नक्कीच त्यांचं दुःख आनंदात प्रवेश बदलेल. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त ज्यावेळेस तो या जगामध्ये आला, ज्यावेळेस त्यांनी 30 वर्ष आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिला आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेऊन आपले जीवन आपल्या पुढं उदाहरण दिलं नाही का? आपल्या जीवनाने बाप्तिस्मा घेऊन आज काही लोकांचा बाप्तिस्मा करणार आहोत. बाप्तिस्मा हा मंडळीमध्ये सगळ्यात महत्वाचा आणि महत्वाचा परिवर्तनाचा चमत्कार आहे. बाप्तिस्मा घेणं म्हणजे एक परिवर्तन स्वतःला करून घेणं आहे. बाप्तिस्मा घेणं म्हणजे परिवर्तन झालं पाहिजे. नुसतं नावाला बाप्तिस्मा नाही घेतला पाहिजे.
कित्येक लोक असे आहेत की माझ्या 15 वर्ष सेवेमध्ये की कित्येक लोक बाप्तिस्मा घेऊन ती महागारी काय वळले. बाप्तिस्मा घेऊन सुद्धा जर माणूस बदलत नाही तर मग काय. प्रेज लॉर्ड. बाप्तिस्मा घेऊन माणसाचं जीवन परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन हा सर्वात मोठा चमत्कार आहे. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. देवाच्या योजनेनुसार देवाचा संकल्प आम्ही स्वीकारला पाहिजे. देवाची योजना आम्ही स्वीकारली पाहिजे की येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्यांनी स्वतः प्रथम बाप्तिस्मा घेतला, जो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू असू सुद्धा त्यांनी प्रभू येशूने बाप्तिस्मा घेतला आणि पवित्र आत्म्याने त्याला अरण्यात नेले. कुठे नेले? हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. जे बाहेर फिरतात त्यांना आतमध्ये आणा. बाहेर मोबाईल स्विच ऑफ ठेवा आणि त्यांना सांगा की तुम्ही चर्चला आले, बाहेर फिरायला नाही आला. म्हणा हालेलुया. हालेलुया. कारण बघा लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो मी मंडळी, आपण जोपर्यंत पूर्ण गांभीर्यात येणार नाही, जोपर्यंत आम्ही सुधारणार नाही, जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये योग्य ते उद्देश येणार नाही तर आमच्या मंडळीमध्ये आशीर्वाद येणार नाही. आणि म्हणून तुम्ही प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही मंडळीसाठी अडखळ होऊ नका. प्रेज लॉर्ड. तुमच्या बोलण्याने, तुमच्या चुकीच्या वागण्याने मंडळीसाठी, सेवेसाठी अडखळ होऊ नका. हालेलुया म्हणा. कारण तुमचं चुकीचं वागणं, तुमचं रॉंग वागणं हे मंडळीच्या सेवेला, मंडळीसाठी अडखळणं होतं. म्हणा हालेलुया. देवाच्या मंदिरात जेव्हा आम्ही येतो त्यावेळेस आमचं परिवर्तन झालेलं आहे असं दिसू द्या. म्हणा की आमेन. आमचं परिवर्तन झालेलं दिसू द्या. देवाच्या मंदिरात देवाच्या मंदिरातच बसून राहा. देवाच्या सानिध्यामध्ये जुडून राहा. म्हणा प्रेज लॉर्ड. आपले लक्ष, आपले कान देवाबरोबर जुळलेले राहू द्या. आपला मोबाईल स्विच ऑफ ठेवा. हाय तो नंतर सतत बरोबरच आहे. स्विच ऑफ ठेवला तरी चालेल. प्रेज लॉर्ड. पण मोबाईल आपला स्विच ऑफ ठेवा. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला, पवित्र आत्म्याने कुठे नेलं त्याला? अरण्यामध्ये नेलं. कुठे नेलं? ज्यावेळेस तुमचं खरी परिवर्तन होतं, ज्यावेळेस तुमचा बाप्तिस्मा होतो, त्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला जगात ठेवत नाही, जगापासून तुम्ही वेगळं होता. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज बाप्तिस्मा घेणारे तुम्हाला देव आता जगातून वेगळं करत आहे. हालेलुया. जगातून तुम्हाला वेगळं करत आहे आणि त्या पवित्र आत्मा तुम्हाला पिता आणि तो तुमच्या बरोबर वास करणार. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बघा किती विशेष गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला, पवित्र आत्म्याने त्याला जगातल्या लोकांपासून अरण्यामध्ये नेलं. कुठे नेलं? अरण्यात काय राहते? रानात कोण असते? कोण असते सांगा? माणसं नसतात. झाडं असतात. आणि अरण्यामध्ये जनावर असतात. कुठं असतात? जंगलात कोण असतं? माणसं नसतात. धन्यवाद प्रभूला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. किती वेगळी गोष्ट आहे की पवित्र आत्म्याने जंगलात नेलं. कुठे नेलं? जंगलात म्हणजे अरण्यात नेलं. तिथं माणसं नसतात, तिथं काही किटकिटी नसते, तिथं सर्व एकांत असते. बाप्तिस्मा तुमचा झालाय ना तर तुम्ही जगाबरोबर कनेक्ट राहणार नाही, तर तुम्ही देवाबरोबर कनेक्ट राहणार आहे. तुम्ही देवाबरोबर जुळलेले असणार आहे. तुमचं माइंड देवाबरोबर जुळलेलं असणार आहे. तुमच्या भावना देवाबरोबर जुळलेल्या असणार आहे. तुमचा आत्मा देवाबरोबर जुळलेला असणार आहे. तुमचं परिवर्तन खरं झालेलं असणार आहे. म्हणा की प्रेज लॉर्ड. हालेलुया. परिवर्तन झालं पाहिजे. ज्यावेळेस पहिलं पवित्र आत्मा मंडळीवर उतरला, ज्यावेळेस पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला, सगळे प्रेषित देवाच्या सामर्थ्याने उभे राहिले, सुवार्ता सांगू लागले आणि प्रेषित सुवार्ता सांगितल्यानंतर पहिला चमत्कार काय घडला मंडळीमध्ये? 3000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला. 3000 लोक जगापासून वेगळे करण्यात आले आणि त्या ठिकाणी ती मंडळी पहिली प्रथम स्थापन झाली. प्रेज लॉर्ड. 3000 बाप्तिस्मा घेतलेली मंडळी स्थापन झाली. बाप्तिस्मा म्हणजे काय? कोणी सांगू शकतं बाप्तिस्मा म्हणजे काय? बघा या ठिकाणी सुवार्तेची घोषणा करा आणि पुढे काय म्हटलेलं आहे?
जो विश्वास धरतो बाप्तिस्मा व घेतो बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. त्याचं तारण होईल. हालेलुया. बाप्तिस्मा जो घेतो आणि जो विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो, या दोन गोष्टी त्याचंच खरं तारण होईल. पण जो फक्त विश्वास ठेवतो पण बाप्तिस्मा घेत नाही, त्याचं तारण झालेलं नाही. प्रेज लॉर्ड. किती जणांनी बाप्तिस्मा घेतला नाही? हात वर करा. घेतला नाही. किती जणांनी घेतला नाही? बाप्तिस्मा कितने जन का नहीं हुआ? 1 2. हा. जोपर्यंत विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेत नाही, तुमचं तारण होत. शैतानाचं तुमचं कनेक्शन तुटलेलं नाही. ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेता, त्यावेळेस शैतानाचं नातं तुमचं तुटतं आणि देवाचं आणि तुमचं नातं जुळून जातं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण फक्त जो विश्वास ठेवतो, पण भूत पण विश्वास ठेवतात. आम्ही विश्वास ठेवतो देवावर, शैतान पण विश्वास ठेवतो ईश्वर. देवावर शैतान पण विश्वास ठेवतो. मग विश्वास ठेवणं म्हणजे मोठी गोष्ट नाही. हालेलुया. भूते पण विश्वास ठेवून थरथर कापतात देवापुढे. भूते पण विश्वास ठेवून काय करतात? थरथर कापतात देवापुढं. लोटाने घालतात, खाली लोळतात. पण काय काय माणसं लोळत नाही. मी असंच थांबणार, आराधना करा, करतो. आवाज काढा. काय आवाज काढा? एवढं काय देवा? पेंटिकलच्या दिवशी एवढा आवाज झाला की ते माईक नव्हता, सिस्टीम नव्हती, म्युझिक नव्हती, काय नव्हती. अख्खं शहर बघायला आले काय झालं. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. हालेलुया. तुमचा बाप्तिस्मा झाला आहे. जर तुमचा बाप्तिस्मा झालाय, तुम्ही विश्वास ठेवताय, बाप्तिस्मा झालाय आणि तुम्ही पवित्र आत्म्याला प्राप्त केलंय, तर तुमच्या घराकडे लोक तुमचा भांडणाचा आवाज नाही, तर तुमचा स्तुतीचा, प्रार्थनेचा आवाज ऐकून घराकडे आला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तुमच्या भांडणाचा आवाज बंद करा. आता घरातला निंदा करायचा आवाज बंद करा. या अडखळ नाही मंडळीला. एखाद्या व्यक्तीच्या विषयी त्याच्या मागे बोलण्यापेक्षा जाऊन समोर बोला. पटत नाही तर जाऊन समोर बोला. मला शेजारच्या पटत नाही तर समोर जाऊन बोला. पटत नाही तर त्याच व्यक्तीला बोला. परक्याकडे जाऊन नका बोला. मला असं पटतच नाही, असंच नाही. हालेलुया. इकडं कशाला? डायरेक्ट जाऊन तिथं बोल की. प्रेज लॉर्ड म्हणा की. मला हालेलुया. नवऱ्याचं पटत नाही म्हणून दुसऱ्याला शेजाऱ्याला जाऊन काय सांगायचं? हालेलुया. प्रेज लॉर्ड म्हणा. नवऱ्याचं पटत नाही तर नवऱ्याला जाऊन सांगायचं. किती सहमत आहेत? मला हात वर करा. हालेलुया. नवरे सहमत नाही तुम्ही? की जर नवरे सहमत आहेत, तुमचं पटत आहे, तुमची बायकोने सांगायला पाहिजे. पण जर तुम्हाला शेजाऱ्याने येऊन सांगितलं तर तुमची बायको असं असं म्हणत होती, मग रागच. माझं हालेलुया. माझी गोष्ट तिकडे जाऊन तिकडून मला सांगते. लय दुःख वाटलं, लय दुःख वाटतं. तिने मला डायरेक्ट बोला असं तर मला लय पटलं असतं. पटो अगर न पटो, ज्याचं पटत नाही त्याला डायरेक्ट जाऊन बोला. आम्ही म्हणता का? मंडळी, चर्च आपली जीभ आडखंड करू नका. चर्च आपल्या सेवेला, हालेलुया, आपल्या पास्टरला आडखंड होऊ देऊ नका. सेवेमध्ये आडखंड होऊ देऊ नका. देवाच्या कार्यामध्ये आडखंड होऊ देऊ नका. आपली जीभ चांगलं वापर करा. प्रेज द लॉर्ड. कारण जीभेबद्दल काय सांगतो माहिती का? बाप्तिस्मा घेताना जीभ आतमध्ये असते. प्रेज लॉर्ड. जीभेचा बाप्तिस्मा होत नाही, जीभ आतमध्ये असते तोंडात. सगळं होतं पण जीभ आतमध्ये असते. मग तो बाप्तिस्मा मला होती माहिती. हालेलुया. म्हणून पेंटिकलच्या दिवशी देवाने काय केलं माहितीये का? पाण्याने बाप्तिस्मा झाला, पण देव म्हणला आता याचं सगळं बाप्तिस्मा झालं, पण जिभेचा नाही झाला. जिभेवर पवित्र आत्मा उतरला. हालेलुया. हालेलुया. जिभेवर पवित्र आत्मा देवाने उतरला, जिभेवर आखरी देवाने उतरवला आणि सर्व काही परिवर्तन झालं. लोक सुवार्ता सांगू लागले. प्रेज द लॉर्ड. परिवर्तन होऊ लागलं. हालेलुया. काय तुमचं परिवर्तन झालंय? खरा बाप्तिस्मा झालाय का तुमचा? बाप्तिस्मा घेऊन सुद्धा निंदा करत बसताय, परिवर्तन नाही झालं.
बाप्तिस्मा घेऊन सुद्धा तुम्ही कुडकुड करताय, परिवर्तन नाही झालं. बाप्तिस्मा घेऊन तुम्ही घरात भांडण करता, परिवर्तन नाही झालं. बाप्तिस्मा खरा घेणाऱ्यावर जिभेवर पण पवित्र आत्मा येतो. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. चला टाळ्या जोरात जिभेने स्तुती करा. बोला स्तुती करा, स्तुती करा, स्तुती करा. चला स्तुती, 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 स्तुती. चला जोरात जोरात टाळ्या वाजवा. हालेलुया, हालेलुया. जेवढं तुम्ही स्तुती करता तेवढी तुमची जीभ पवित्र होते. जेवढं तुम्ही स्तुती करता तेवढं तुमची जीभ सामर्थ्यशाली होते. जेवढं तुम्ही स्तुती करता तुमची जीभ अभिषेक अभिषेक अभिषेकाने होते. वायर 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 सगळे शबा रबा रबा रबा. ओ शापा पा 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 पा. ओ ओ ओ रबा रबा. तुमचा काळ वाजून रे बे 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 फायर. Hallelujah, 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 hallelujah. Praise the Lord. परिवर्तन जिंकणार, परिवर्तन जिंकणार. प्रत्येक जिभेवर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. ओ बाबा. हालेलुया. बोला हालेलुया. चमत्कार का होत नाही? तुमचा बाप्तिस्मा झालाय तर खरा, पण तुमची जीभ मात्र परिवर्तन झालेली नाही. हालेलुया. परिवर्तन झालं पाहिजे. आणि पहिला परिवर्तन झालं पाण्याचा बाप्तिस्मा, आणि नंतर पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाला. आणि मंडळीमध्ये बाप्तिस्मे घेऊन लोकांनी जीवन दिलं. का? कारण त्या 120 जणांच्या मुखातनं त्यांनी आपल्या आपल्या भाषेतून सुवार्ता सांगताना त्यांनी ऐकलं. हालेलुया. ज्यावेळेस मंडळी तुमचं खरी परिवर्तन होईल, तुम्ही प्रत्येक भाषा वेगवेगळ्या भाषेची चर्चमध्ये इथे लोक येतात. एका भाषेचं चर्च नाही. चांगली गोष्ट आहे. टाळ्या तेवढा धन्यवाद. हालेलुया. देवाने अद्भुत मंडळी निवडलेलं आहे आपल्याला. देवाने अद्भुत सेवेला निवडलेलं आहे. कारण आपल्या मंडळीमध्ये फक्त मराठीच लोक येत नाहीत. आपल्या मंडळीमध्ये मराठी, हिंदी, कन्नडा, राजस्थान, तमिळ, हालेलुया, सगळ्या भाषेचे लोक येतात. फेसबुकवर, युट्यूबवर पण सगळ्या भाषेचे येतात. मला काय काय म्हणतात की हिंदी टाकत जावा, बरेच दिल्ली वगैरे सगळीकडले. आता महाराष्ट्र सेवून मला मराठीतच सांगायचं. प्रेज लॉर्ड. मला बाहेर गेल्यावर हिंदी सांगायचं. मला प्रेज लॉर्ड. हालेलुया. पण लक्षात घ्या, परिवर्तन झालंच पाहिजे. आणि ते म्हणजे बाप्तिस्मा घेऊन. बाप्तिस्मा घेणं म्हणजे तारण मिळवणं. काय मिळवणं? जो फक्त विश्वास होतो त्याचं तारण खरं झालं नाही. म्हणून ज्यांनी बाप्तिस्मा म्हणजे काय? तुम्हाला सर्टिफिकेट बदलायचं असं नाहीये, ना तुमचं नाव बदलायचं असं नाहीये, ना तुमचं सगळं देश बदला असं काय नाहीये. बाप्तिस्मा म्हणजे स्वतःचं तारण करून घेणं. तारण सुटका मिळून घेणं. कशातनं? पापातून. कशातनं? पापामधून, आजारातून, शैतानाच्या गुलामीतून, अंधारातून तारण मिळवणं, सुटका करून घेणं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जो विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचं काय होतं? तारण होतं. पण जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस काय आहे? जो विश्वास धरीत नाही, जो विश्वास धरतो बाप्तिस्मा घेतो त्याचं काय होईल? म्हणजे खरा विश्वास काय? खरा विश्वास तो बाप्तिस्मा पण घेतो. ज्यांनी बाप्तिस्मा घेतला त्यांनी अजून खऱ्या विश्वासात आले नाहीत. प्रेज लॉर्ड. मला नाही पास्टर, आज मला हात वर करून मलाच बोलू लागले. तुम्हालाच बोलते, दुसरं मागं कशाला बोलू? प्रेज लॉर्ड. मला हालेलुया. मागास बोला नाही, ते ब्रदर आहे ना, त्यांनी विश्वास खरा नाही त्यांचा. काय फायदा तिथं बोलू? तुम्हालाच बोलतो नाही. मला शेजारच्या मागं बोलू नका. कुठं म्हणा, मागं बोलू नका, समोर बोला. मागं बोलू नका, समोर बोला. मागं बोलू नका, समोर बोला. मागं बोलायचं नाही, समोर बोलायचं. प्रेज लॉर्ड. पप्पाशी पप्पा तशीच नाही, समोर बोलायचं. हालेलुया, हालेलुया. नाही बोलते बोला मम्मी पप्पा असं तसं, पप्पालाच बोलायचं. हालेलुया. मला मागं बोलायचं नाही, समोर बोलायचं.
हालेलुया हालेलुया. मला की सगळ्यांचं मागं बोलायचं नाही, समोर बोलायचं, तोंडावर बोलायचं, प्रेमाने बोलायचं. भांडायचं कशाला, समोर बोलायचं. मला असं वाटतं, दुसरीकडे वाटतं म्हणण्यापेक्षा मला तुमच्याबरोबर असं वाटलं. मग ती सांगतात नाही नाही असं हो किती गैरसमज ना. हालेलुया प्रेज लॉर्ड. मला बायकोनी दुसऱ्या शेजारा जाऊन म्हणण्यापेक्षा आजकाल नवरा काल आहे ना लेट आला, काय भानगड आहे काम आहे, काय केलं नवऱ्याचं प्रार्थना करा. प्रेज लॉर्ड. एवढं माझं बोलण्यापेक्षा डायरेक्ट नवऱ्याला काल लेट आला तुम्ही, काल कशामुळे काय, तो सांगेलच ना खड्ड्यात पडली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आता सकाळ उठून ही चड्डी आणि बनियन कपडे लेट येतो यार, लेट येतो. अजून राग आला बघ तुम्ही, काम करता सुद्धा लागल त्याला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. काय काय बायका असं समोर लई नंबर असतात, पण कपड्यावर मात्र राहतात. आज घालतो तो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कपड्यावर जाते ना. हालेलुया. कपड्याला काय बोलून फायदा आहे, कपड्याला रागाने आपण काय फायदा आहे, समोर बोला. त्या बिचारे कपडे घातल्यावर त्याला लागली. हालेलुया. प्रार्थना करून कपडे धुवाल तर ते कपडे सुद्धा त्या परमेश्वराला परिवर्तन करतील. हालेलुया. प्रेज लॉर्ड. एका मुलीने असं साक्ष सांगतात, एका मुलीने पास्टरकडनं रुमालावर प्रार्थना करून घेतली आणि तिचे पप्पा सारखं दारू प्यायचे, सारखं भांडणं करायचे. आणि ज्यावेळेस त्या मुलीने रुमालावर प्रार्थना करून घेतली आणि जिथं पप्पा झोपतात तिथं ते रुमाल खाली ठेवला आणि ते झोपले. त्यांना कसं तडपल्यासारखं होऊ लागलं, त्यांना झोपच लागला, त्यांना कसं होऊ लागलं. आणि मग ते म्हणाले की काय झालं मला माहित नाही, प्रार्थना कर, मला कसं होते, प्रार्थना कर. आणि त्यांनी प्रार्थना केली, त्याचं दारूचं व्यसन सुटलं, त्याचा भांडणाचा स्वभाव निघून गेला आणि त्याचं जीवन परिवर्तन झालं. हालेलुया हालेलुया. मग कपडे धुताना सुद्धा राग आणि मग रागच येतो. प्रार्थना केली प्रार्थना केली प्रार्थना केली, कपड्यावर सुद्धा तेज. आमेन. मला बहुतेक लोक मला म्हणतात, मला बरेच जण बाहेर कुठे गेलो ना म्हणतात तुम्ही लय मोठे, कितीचा शर्ट आहे, 300 रुपये. मला तर वाटला 1500चा. हालेलुया. प्रार्थनेचा आशीर्वाद. मला की आमेन. हालेलुया. मला की हालेलुया. प्रार्थनेचा आशीर्वाद. ज्यावेळेस तुम्ही खरे आशीर्वाद होता, ज्यावेळेस तुम्ही खरं परिवर्तन होता, तुमच्यावर देवाचं स्वर्गातलं तेज येतं आणि तुम्ही इतकं तेजस्वी होता की तुमचं साधारण सुद्धा ते तुमच्या शरीरावर साधारण राहत नाही, ते एकदम अद्भुत होऊन जातं. मला आमेन. आणि म्हणून बाप्तिस्मा घेतो त्याचं काय होतं, आणि जो विश्वास धरत नाही तो त्याचं काय होईल. मला हालेलुया. बाप्तिस्मा घेणं खूप गरजेचं आहे. इफिस 4:5 काढूया पटकन. इफिस 4:5 लवकर जाऊया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळे प्रार्थने बसा. रिखाडा बसंद रिवाला. हालेलुया हालेलुया. हां, प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच. मला हालेलुया. एकच प्रभू, एकच विश्वास, एकच बाप असायला पाहिजे. मला आमेन. मला त्याचं चला एकच बाप पाहिजे. काय काय बाप बदलतात, नुसतं सारखं बाप बदलतात. मला हालेलुया. मला मी बाप बदलत नाही. मला काय हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणा माझा बाप परमेश्वर आहे, माझा पिता परमेश्वर आहे, माझा डॅडी परमेश्वर आहे. आणि पृथ्वीवर एकच बाप प्रभू देतो, आध्यात्मिक बाप. आमेन. एकच. पण काय, त्याला भेटलं तो माझा बाप, त्याला भेटलं तो माझा बाप, त्याला भेटलं तो माझा डॅडी. हालेलुया. म्हणा एकच विश्वास, एकच प्रभू, एकच स्वामी, एकच परमेश्वर, एकच मंडळी. हालेलुया.
एकच घर, एकच नवरा. दोन नवरे नाही देत प्रभू. मला हालेलुया. दोन दोन बायका नाही. प्रेज लॉर्ड. तीन तीन बायका नाही. हालेलुया. जुन्या घरात पास्टर, जुना घरात सोडून द्यायचं. जुनं ते जुनं, आता नवीन आहे. आमेन. रोमकराचा 6वा अध्याय 3-4 वचन वाचा. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे बाप्तिस्मा घेणं म्हणजे जुन्या जीवनाला काढणं, जुन्या जीवनाला मरणं आणि पुन्हा उठणं म्हणजे नवीन जीवनात चालणं. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. रोमकरास पत्र 6वा अध्याय 3 आणि 4 वाचा. किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला आहे तितक्याने त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे. म्हणा हालेलुया. बाप्तिस्मा घेणं म्हणजे मरण आहे. म्हणा बाप्तिस्मा घेणं म्हणजे पापाला मरण आहे, जगाला मरण आहे, नातेवाईकासाठी मरण आहे. म्हणा हालेलुया. आता हात वर करा बरं. बाप्तिस्मा किती जणांनी घेतलाय? किती जणांनी घेतलाय बाप्तिस्मा? हात असा हळू नाही, सगळे हात वर करा पूर्ण. हा, मी तुम्हाला सांगतो बाप्तिस्मा घेतल्याला तुम्ही जगाला तुम्ही मेलेला आहात, नातेवाईकासाठी तुम्ही मेलेला आहात, स्वतःच्या इच्छेला तुम्ही मेलेला आहात, तुम्ही सर्व प्रकारच्या पापाला मेलेला आहात, व्यसनाला मेलेला आहात. आता तुम्ही जगता येशू ख्रिस्तासाठी जगता. मला प्रेज लॉर्ड. आता जगता तुमच्या ठाई येशू ख्रिस्त जगतोय. येशू ख्रिस्ताला तुम्ही घेऊन चालताय. येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारून चाललेला आहात. आमेन म्हणा. बाप्तिस्मा घेणं म्हणजे स्वतः मरण आहे. बाप्तिस्मा घेणं म्हणजे बाप्तिस्मा घेणं म्हणजे स्वतः मरणं आहे. आणि मग स्वतः मेल्यानंतर उठतो पण पाण्याबद्दल. जसं येशू ख्रिस्त मरणातून उठला तसं येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये जिवंत येतो. हालेलुया. तुमच्या ठाई येशू ख्रिस्त जगतो तिथून पुढे. आमेन. पहिल्या 3रं वचन वाचा. किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा काय घेतला? बाप्तिस्मा घेतला. पुढे त्याविषयी तुम्ही अजाण आहात. त्याविषयी तुम्ही अजाण आहात का? पुढे तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो. त्याच्याबरोबर तुम्ही पुरले गेला. आता पुरले गेलं म्हणजे काय? सांगा बरं. पुरले गेलं काय असतं? पुरलेला म्हणजे काय? माणसाला जाऊन पुरते काय पुरते? फिनिश. मला येशू ख्रिस्ता बरोबर फिनिश झालेलं आहे. पुरले गेलं मी. मला पुरले गेलेलं आहे. मला येशू ख्रिस्ता बरोबर मी पुरले गेलेलो आहे. सर्व जगासाठी मेलोय मी, नातेवाईकासाठी मेलोय मी. त्या नातेवाईकांचा मंत्र देतो, मेलायस तू तिकडं मैत्रीला जायचं, मेलायस मग ते मी मेलेलं मेलो. मला हालेलुया. हा वाचा. 4थं वचन. मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो. प्रेज लॉर्ड. बघा काय म्हणतंय? त्या मरणातील बाप्तिस्म्याने. आज बाप्तिस्मा घेणाऱ्यांनी आज तुम्ही जगाला मरत आहात, तुम्ही स्वतः पण मरत आहात. प्रेज लॉर्ड म्हणा हालेलुया. बघा ज्यावेळेस मी देवाला जीवन दिलं, ज्यावेळेस देवाने मला इंदापूरमध्ये पाठवलं, मी बाप्तिस्मा घेतला, मी जगाला मेलो. प्रेज लॉर्ड. मी जगाच्या गोष्टीला मेलो, जगातल्या मोहाला मेलो, जगातलं पिक्चर बघायला मी मेलो, जगातल्या सगळ्या गोष्टीला मी मरण पावलो. प्रेज लॉर्ड म्हणा. आता मी मोबाईल बघू शकत नाही का, पिक्चर बघू शकत नाही किंवा जगी गोष्टीकडे पाहत बसू शकत नाही का? आता माझं जीवन मेले गेलेलं आहे, पुरले गेलेलं आहे. आता फक्त माझं मध्ये येशू ख्रिस्त आहे. आमेन. आता फक्त माझ्यामध्ये येशू ख्रिस्त आहे आणि माझा परिवार आणि माझं जीवन फक्त येशू ख्रिस्तासाठीच आहे. किती जणांचं असं मन समर्पण करायला तयार आहे? मग प्रार्थनेला का नाही आला, सेवेला का नाही आला? कारण नका सांगू. हालेलुया म्हणा. माझं जीवन हात उचलून हात हलवत म्हणा, माझं जीवन, माझ्या परिवाराचं जीवन, माझी कार, माझा पैसा हे येशूसाठी आहे. हे येशूसाठी आहे. हालेलुया. आणा कधीतरी शनिवारी सभेला आता आणा आपल्या गाडीमध्ये, आपल्या याच्यामध्ये नवीन लोकांना घालून आणा. चला प्रार्थनेला म्हणून आणा की. प्रेज लॉर्ड.
चौथं वचन तर मग आपण त्याच्या मरणातील तर त्याच्या मरणातील बप्तिस्माने त्याच्यावर पुरले गेलो त्याच्यावर पुरले गेलो यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे नवीन प्रकारच्या जीवनामध्ये काय करावे चालावे. प्रेज लॉर्ड. बाप्तिस्मा घेतलाय, नवीन प्रकारचं जीवन चालतोय का? झाली का नवीन जीव? झाले का घरामध्ये नवीन सगळ्या गोष्टी? तेच रडणं, मला असं बोलले, हालेलुया, ते असं बोलली, तो तसं बोलला, ते असं झालं. परिवर्तन झालं पाहिजे का नाही? नवीन जीवन झालं पाहिजे का नाही? मला शेजारच्या नवीन जीवन झालंय का तुमचं? नवीन जन्म झालाय का? किती मनाला म्हातारा झालेला माणूस कसा नवीन जन्म घेईल? हालेलुया. येशू म्हणाला, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळवता येणार. नवीन जन्म झाला पाहिजे. आज हे परिवार, हे यांचं जीवन, आज नवीन जन्म होते यांचा. काय होते? आज एक प्रकारचं बाळ होते ती प्रभूमध्ये. काय होते ते? बाळ. खरा बड्डे आज त्यांचा आहे, नवीन जन्माचा. प्रेज लॉर्ड. खरा बड्डे, बाप्तिस्म्याची तारीख, खरा बड्डे. आज काय झालं? 10 वर्ष झाले, 10 वर्षाचं बाळ आहे ते. हालेलुया म्हणा. काय झालं? 15 वर्ष झाले, 15 वर्ष झालेले गुरु म्हणायचं. किती वर्षाचं? 40 वर्षाचा आहे, पण बाप्तिस्मा घेतला 15 वर्ष झालं ना फक्त. स्वर्गाच्या राज्यात किती वर्षाचं बाळ आहे ती? कधी कधी समजत नाही ना, बाळ आहे ना ते. मला प्रेज लॉर्ड हे ना, वाढायला 25-30 वर्ष झालं तर मग खरं बाबा मला की आम्ही जोपर्यंत आम्ही प्रभूच्या जन्माच्या प्रमाणे वाढत नाही तोपर्यंत त्या गोष्टी तुम्ही प्राप्त करत नाही. नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही स्वर्गाचे राज्य पाहता येत. स्वर्गाच्या गोष्टी पाहण्यासाठी नवीन जन्म आणि त्या जन्मात वाढणे, त्या जन्मात वर्षानुवर्ष वाढणे. लगेच बाळाला कळतं का सगळं जे दिसतं? पहिल्यांदा नवीन जन्म घेतलेलं बाळ हसतं, जसं म्हणून तसं करतं. आले 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 असं पण असं ना, आलेली आलेल्या म्हणा. मम्मी म्हणतो हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणता. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. इथं आम्ही जे सांगता ते तुम्ही करता. आमेन. जीव द्यायला लावला तर जीव देता, असं पण विश्वास ठेवत काय? काय विकून काय त्याग करायचं म्हणलं तर त्याग करता, पण हळूहळू ती जुन्यात जायचं नाही. मला हालेलुया. हळूहळू जुन्यात जायचं नाही, परत जुन्यात नाही का? समुद्रातनं काय नेलं माहिती आहे का देवानी? एवढा मोठा चमत्कार करून देवानी इस्रायल लोकांना समुद्रातूनच काय नेलं? रिटर्न तिकीट नको, दुसरा मार्ग नको दिसायला. दुसरा एक मार्ग होता जवळचा. काय लोकांना शॉर्टकट मध्ये कधी प्रभू कधी काय कधी देत नाही, कारण माहिती आहे शॉर्टकट मध्ये शॉर्टकटच मागले जाईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तर प्रभू जरा थोडस फिरवून स्वर्गाच्या राज्यात चाललोय, डोंगर तेरा, थोडं डोंगर बी देतो, जरा डोंगर चढा उतरा, सगळं असं करा. हालेलुया. डोंगरातून, नाल्या, नद्यातून, रानातून, जंगलातून, इकडून नेतो का? कारण त्याला माहिती आहे जरा फिरून गेल्यानंतर मागे जायचं, रिटर्न तिकीट बंद होतो. हालेलुया म्हणा की. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभूने अशा मार्ग त्यांना नेलं परमेश्वराने. समुद्र पुढे आला आणि इकडं काय ठेवली? मागं शत्रू. इकडं काय ठेवली? शत्रू. आणि पुढं काय? बाप्तिस्मा. आमेन म्हणा. हालेलुया. इकडं काय? पुन्हा आजार, पुन्हा शाप, पुन्हा सगळे प्रकारचे शत्रू. हालेलुया. आणि पुढं काय? बाप्तिस्मा. हालेलुया. त्या पाण्यातनं जावं लागेल आता. हालेलुया म्हणा. त्या पाण्यातनं जावं लागेल. मग प्रभू त्या पाण्यातनं त्यांना नेलं. मग पाण्यातनं मरून ती गेली, बाप्तिस्मा होऊन ती गेली.
प्रेज लॉर्ड. मग रिटर्न परत रस्ता बंद. हालेलुया. रस्ता बंद. शत्रू तुमच्याकडे येऊ शकत नाही आणि तुम्ही परत तिकडे जाऊ शकत नाही. हालेलुया. म्हणा की प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. हालेलुया. समजते का बाप्तिस्माचं किती सुंदर. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस बाप्तिस्मा होतो ना त्यावेळेस तुम्हाला देव सगळ्या संकटातून पार पडून येतो आणि शत्रूचं तुमचं कनेक्शन कट. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सगळे पाठी बोल हालेलुया. हा तुमचं पुरुषांनो हालेलुया. प्रेज लॉर्ड. खरा परिवर्तनचा बाप्तिस्मा. आमेन. बाप्तिस्मे वेळेने न्यायला असतं तर मग माघारी बरोबर तिकडंच कनेक्शन. प्रेज लॉर्ड. हे की दुसरा मार्ग होता पण तिकडं बाप्तिस्मा नव्हता. शॉर्टकट होता. हालेलुया. काय होता. एका परिवारात बोलताना कुठली देवाकडनं शॉर्टकट कायची वस्तू मिळत नाही. देवाकडनं गावरान जर पाहिजे तर त्या गावरानला थांबावं लागतं. हाब्रेड शॉर्टकट. शॉर्टकट हाब्रेड. मला शॉर्टकट हाब्रेड. हाब्रेड शॉर्टकट. हालेलुया. गावरान अंड ते गावरान अंड असतं. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया म्हणा. गावरान कोंबडीचं मटण शॉर्टकटचं तोंड असं. हालेलुया. करताना मग बघा ज्या परिवारात हाब्रेड असेल पण बॉयलर प्रेज लॉर्ड त्याच्या गावरान डाळ गेली बरोबर. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. शॉर्टकट म्हणा. शॉर्टकट गाव हाब्रेड म्हणा. शॉर्टकट बॉयलर आणि लॉंग म्हणजे थोडं लॉंग गावरान. आम्ही म्हणा. प्रेज लॉर्ड म्हणा. गावरान कोंबडी वेळ लागते का नाही आणि शॉर्टकटची कोंबडी किती दिवसात. 30 दिवसातच गावरानला किती 4-5 महिने. किती खरं सांगा किती महिने. हा महिलांनाच विचार पाहिजे. गावरान कोंबडी किती. हा इथं हा किती 5 महिने ना. आणि हाब्रेडला 40 दिवस ना. इकडं 40 दिवसाचा मार्ग होता. प्रेज लॉर्ड. हालेलुया. इस्रायल लोकांना तिकडून जाण्याचा मार्ग म्हणतात 40 दिवसाचा होता पण गावरानकडे जायचं म्हटलं 40 वर्ष. प्रेज लॉर्ड म्हणा. पण 40 वर्षाकडून रिटर्न तिकट नाही म्हणा. हालेलुया. रिटर्न तिकट नाही पण 40 कडनं रिटर्न कधी पण जाऊ शकतो. 40 दिवसाचा प्रवास पटकन रिटर्न. काय काय लोक बायको करायची म्हणून आमची गावाला रिटर्न लवकर येता येत नाही. हालेलुया. अब्रामाला देवानी 25 वर्षात ट्रेनिंग दिलं. 25 वर्षात देवानी त्याचं बघितलं. अब्रामाने आपल्या पत्नीवर ती वाद असताना सुद्धा प्रेम केलं. म्हणा आमेन. अब्रामाने आपल्या पत्नीवर नेहमी प्रेम केलं. नेहमी प्रेम केलं. नेहमी प्रेम केलं. म्हणा आमेन. हा म्हणा पुरुषांना नेहमी प्रेम करा पत्नीवर. म्हणा की शेजारच्याला नेहमी प्रेम करा. सारखं प्रेम करा. म्हणा की पुरुषांनो नेहमी प्रेम करा. आशीर्वाद पाहिजे का मोठा. बायकोवर नेहमी प्रेम करायचं. प्रेमाने बोलायचं. अहो ती किटकिट करते प्रेमानेच बोलायचं. हालेलुया मला. सुखाने घास खायला तर प्रेमानेच बोलायचं. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा की. साराच्या आधी कधी अब्राम लागतच नव्हता. सारा असं म्हणली हो पाहिजे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कधीच तिला नाव ठेवत. कधी बायबलमध्ये असं पाहिजे की अब्रामाने साराला त्रास दिला. हा तो म्हणला का जाऊन तुला नाही तू चालती बघा अवघड
दुसरी बायको करतो असं लगेच लेकरू होत नाही तुला असं म्हटलं अब्राम। आजकालचे नवरे लेकर घरी चालती हो लेक लवकर जाती खाणार कसं काय कसं मी दुसरी करीन काय करीन दुसरा भाजीपालाच घेईन हालेलुया तसं काय बाजारात भाजीपालाच विकायला बसलेला आहे दुसरी करीन दुसरी भेटत नाही तशी मग दुसरी फिरवणारीच भेटती मग मला की हालेलुया खरं सांगतो मी बंधू नो दुसरी बायको करायची विचार करायचा दुसरी केला का फसला म्हणा हालेलुया जे आहे ती सांभाळायची प्रेमाने मला की आमेन हालेलुया अब्राम म्हणला नाही जाऊन लग्न करायचं तुला लेकरू होत नाही पण मीच म्हटली लग्न करा लेकरू पाहिजे ऐकतो तुझं ऐकलं पाहिजे हालेलुया ऐकलं अब्राम देवाकडे विचार नाही केलं बायकोचं ऐकून केलं प्रॉब्लेम झाला मोठा आता सगळ्या जगात प्रॉब्लेम आहे अब्राम ते ऐकल्यामुळं हालेलुया प्रेज लॉर्ड प्रॉब्लेम आहे की नाही पाहिजे सगळा प्रेज लॉर्ड म्हणा की हे म्हणले दुसरी काही माझी दासी बायको चांगली सुंदर आहे विश्व सुंदरी आहे माझ्यापेक्षा तुझ्यापेक्षा तर नाही पण तू म्हणते करतो किती चांगला अब्राम बायकोच ऐकणारा बायकोचं वाईट असेल तर ऐकू नका बरं का प्रेज लॉर्ड मला हालेलुया हालेलुया चांगला आहे का ब्रदर लोकांनी चांगला आहे का परिवर्तन झालं पाहिजे प्रेज लॉर्ड मला चांगल्या बाबतीत आपल्या पत्नी भाऊच्या बाजूने उभा राहा आम्ही म्हणा प्रेज लॉर्ड पण तिने केलं मोठा प्रॉब्लेम झाला त्याच्याद्वारे मोठं राष्ट्र आता बघा काय झाले बोलो यीशु मसीह की बोलो यीशु मसीह की परत तीच बायको काय म्हणते सोडून दे तिला सारा जीवन पहिलं का म्हणली लग्न कर साराच काय म्हणली पहिली आणि परत सारा जीवन काय म्हणती सोडून दे त्या लेकराला बी लावून दे त्यावेळेस प्रार्थना करायला गेलाय कुठे गेलाय देवा काय करू ती म्हणती सोडून दे लेकराला सोडून दे तो पण आता हा म्हातारपणा त्यावेळेस ऐकलं होतं ना बायकोचं आता पण ऐकायचं मला हालेलुया कारण तो तुझा वारस नाही मी जो देणार आहे माझ्या वचनाप्रमाणे बोललेलो तोच वारस आहे हालेलुया प्रेज लॉर्ड हालेलुया सगळं काय कृपा अनुग्रह अब्रामाने पण ऐकलं मला अब्रामाने ऐकलं देवाचं ऐकलं अब्रामाने देवाचं ऐकलं बायकोचं थोडं चुकीचं ऐकलं तर प्रॉब्लेम झाला पण परत बायको चांगलं सांगताना परत ऐकलं देवाने म्हणजे देवाच्या बरं ऐकलं आमेन मग देवाने काय केलं 99 वर्षाचा असताना एक स्वर्गदूत आले त्याला आणि साराने पण आनंदाने स्वयंपाक केला जेवण घातलं आणि बाहेरून म्हटलं पुढच्या वर्षी इसाक आनंद तुझा मुलगा तुला परमेश्वर देणार आहे हालेलुया हालेलुया पण किती वर्ष लागली हो किती वर्ष लागली 25 वर्ष किती वर्ष 25 वर्ष लागली शॉर्टकट नाही देवाच्याकडे मार्ग उत्तम पाहिजे तर थोडस वाट पाहावं लागते मला मी उत्तम पाहिजे तर देवाची काय करावं लागते वाट पाहावं लागते मला हालेलुया तसंच ही बाप्तिस्मा जेव्हा तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही बाळ होता नवीन जन्म होतो मग तुम्ही धीराधीराने वाढत जाता धीराधीराने नवीन जीवनात चाला वाढत जावा तुम्हाला स्वर्गाच्या गोष्टी सगळ्या गोष्टी दिसत राहतील तुम्ही आत्मिक गोष्टी पाहत राहता तुम्ही देवाचा गौरव पाहत राहाल तुम्ही आरोग्य पाहाल तुमच्या जीवनात आशीर्वाद पाहाल तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधीच बाप्तिस्मा घेतल्यानंतर तुम्ही कधीच शापाला पाहणार नाही तर तुम्ही आशीर्वादाला पाहणार आहे हालेलुया तुम्ही आजाराला पाहणार नाही तर तुम्ही आरोग्याला पाहणार आहे आमेन हालेलुया तुम्ही सर्व गोष्टी बढतीकडे तुम्ही पाहणार आहेत आमेन म्हणा प्रेज द लॉर्ड आपल्या हात उंच करून मला धन्यवाद देवा मला धन्यवाद देवा हालेलुया त्यांचा बाप्तिस्मा झाला की बाप्तिस्म्यासाठी तयार कर आपलं मन तयार कर आपल्या जीवनाची आपण बाप्तिस्मा घेऊन टाका हालेलुया बाप्तिस्मा घेऊन टाका कारण बाप्तिस्माच हे चिन्ह आहे उद्धाराचं तारणाचं देवाच्या राज्यामध्ये जाण्याचं आमेन बाप्तिस्मा धर्म बदललं जात बदललं नाव बदललं नाही
बाप्तिस्मा हे स्वतःच जीवन येशूला देणं आहे, येशूला स्वीकारणं आहे. म्हणून बाप्तिस्मा ज्याने घेतलाय त्यांनी स्वतःला प्रभू येशूमध्ये गाडलेला आहे आणि पुन्हा तो नवीन जीवनामध्ये काय केलेला आहे, उठलेला आहे. आमेन. पण तुम्ही आता जुनं जीवन तुमच्या दिसलं नाही पाहिजे. जुन्या शिव्या देणं, भांडणं करणं, असं काष्टा घालून अगं बघतेच का तुला, हे बंद झालं पाहिजे. प्रेज लॉर्ड म्हणा. मला माहिती आहे बारीक बारीक काष्टा लावून किंवा असं करून सगळे एक एक हिस्ट्री आहे, एक एक म्हणजे अंगामध्ये कला आहे, मला माहिती. प्रेज लॉर्ड म्हणा. कोण कोणाचं कमी नाही म्हणा, कोण कोणाला कमी नाही म्हणायचं, माहिती आहे. आता येशू तुमच्यामध्ये म्हणा घालून टाकलाय तर जुना माणूस. बाप्तिस्मा घेताना काय केलाय, जुना माणूस घालून. जोपर्यंत तुम्ही काढत नाही तोपर्यंत फिनिश होत नाही. बरोबर. जोपर्यंत तुम्ही पुरत नाही तोपर्यंत फिनिश. मेलेला गाणं लागते कधी. हालेलुया. पुढे वाचा पटकन. हा. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने संयुक्त झालो आहोत तर त्याच्या उठण्यानेही प्रीतीप्रमाणे त्याच्याशी संयुक्त होऊ. बघा. प्रेज लॉर्ड. लूक शुभक्रमांक 7 अध्याय 29 वचन वाचा. 29-30 पटकन वाचा. लूक 7:29-30 वाचूया. आणि जकादारासह सर्व लोकांनी त्याच्या एकूण देवाचे नीतिमत्वाला मान्यता दिली. बघा. जकादारासह सर्व लोकांनी एकूण देवाच्या नीतिमत्वाला काय दिली, मान्यता दिली. कारण ज्यांनी योहानाला बाप्तिस्मा त्यांनी काय केलंय, त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता. प्रेज लॉर्ड म्हणा. बघा. जो बाप्तिस्मा घेतो म्हणा, जो बाप्तिस्मा घेतो तो देवाच्या नीतिमत्वाला मान्यता देतो, मान्यता देतो. जो बाप्तिस्मा घेतो तो देवाच्या योजनेला स्वीकारतो, मान्य करतो. जो बाप्तिस्मा घेतो तो देवाच्या धार्मिकतेला, देवाच्या उद्देशाला तो स्वीकारतो, मान्यता देतो आणि त्याच्यावर प्रेम करतो. म्हणा आमेन. हालेलुया. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ज्यांनी बाप्तिस्मा घेतला योहानाकडून त्यांनी देवाच्या नीतिमत्वाला मान्यता दिली. हालेलुया. आणि ज्यांनी बाप्तिस्मा घेतला नाही त्यांनी देवाच्या योजनेला, देवाच्या संकल्पाला, देवाच्या उद्देशाला त्यांनी तिरस्कार केला, नाकार केला. त्यांनी जो बाप्तिस्मा घेत नाही म्हणा, जो बाप्तिस्मा घेत नाही तो देवाच्या योजनेला नाकारतो, नाकारतो. जो बाप्तिस्मा घेत नाही देवाच्या योजनेला तिरस्कार करतो. प्रेज लॉर्ड. बघा काय म्हणाले 29 पर्यंत वाचा. तुम्हाला समजेल. टिक मार्क करा त्या ठिकाणी. हा. आणि जकादारासह सर्व लोकांनी त्याचे ऐकून देवाच्या नीतिमत्वाला मान्यता दिली. कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता. कारण त्यांनी योहानाचा काय घेतला होता, बाप्तिस्मा घेतला होता. पुढे. परंतु परुषी आणि शास्त्री यांनी आपणा संबंधाने असं देवाचा संकल्प त्यांनी व्यर्थ केला. हा. पुढे. कारण त्यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला नव्हता. प्रेज लॉर्ड. जे वचन सांगतो ते टिक मार्क करा. तुम्हाला पण ते आठवण होतील कधी कधी. आमेन. बाप्तिस्मा घेतला त्यांनी देवाच्या संकल्पाचा काय केला, योजनेला, त्यांच्याबद्दलची देवाचा संकल्प होता, त्यांच्याबद्दल देवाची योजना होती, त्यांनी काय केली, व्यर्थ केली देवाचा संकल्प. तुमच्याबद्दलची देवाची योजना आहे, तुमच्याबद्दल देवाची संकल्प आहे, ती व्यर्थ करू नका बाप्तिस्मा न घेता. बाप्तिस्मा घेतल्यानंतर तुमच्या जीवनाचे संकल्प देवाचे ते सिद्ध जातात. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून बाप्तिस्मा खूप महत्वाचा आहे. शॉर्टकट तो विश्वास ठेवून फक्त स्वर्गात जाणार नाही तुम्ही. म्हणा हालेलुया. योहान जो आला आणि त्यांनी सेवा केली. काय सेवा केली त्यांनी? देवाचा उद्देश, देवाच्या संकल्पाला त्यांनी बाप्तिस्मा देऊन लोकांना देवाच्या मार्गाच्या राज्यात आणलं. तेवढी सेवा केली. प्रेज लॉर्ड. चला आपले डोळे बंद करूया. आता बाप्तिस्मा करायचं आपल्याला.
आपले डोळे बंद करूया, आपलं समर्पण करूया प्रथम. हालेलुया. आपल्या जागेवर उठून उभं राहूया. आपल्या जागेवर उठून उभं राहूया. प्रत्येक जण आपल्या जागेवर उठून उभं राहूया. चला डोळे बंद करा, डोळे बंद करा, आपले हात उंच करा, हात उंच करा. हालेलुया, हालेलुया. मी प्रार्थना करतो प्रथम देव बाबा, हे फेसबुकवर जे ऐकत आहेत त्यांचं जीवन नव्याने परिवर्तन कर. त्यांना मी आज हात पुढे करून ब्लेसिंग देत आहे, आशीर्वाद देत आहे. जे युट्यूबवर ऐकत आहेत त्यांना तू ब्लेसिंग दे, आशीर्वादित कर ईश्वरामध्ये. आणि त्यांच्या जीवनामध्ये खरं परिवर्तन त्यांचं जीवन होऊ दे, त्यांच्या जीवनामध्ये खरं परिवर्तन होऊ दे. येशूच्या नावात प्रार्थना करत आहे बाबा. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.